नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 7 एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,48,300, 22 कॅरेट दर आहे 1,36,440, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,37,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मजरे कारवेत शाळेत नव्या वर्गखोली व सभागृहाचे लोकार्पण, माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. शिक्षणासाठी पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित, नव्या वर्गखोली व सभागृहामुळे विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शैक्षणिक वातावरण. अथर्व दौलत कामगार आंदोलन 6व्या दिवशी तीव्र, 3 महिन्यांपासून थकीत वेतनामुळे कामगारांमध्ये संताप, महिलांचा ठिय्या सहभाग, पगाराशिवाय चर्चा नको भूमिकेमुळे प्रशासनावर वाढता दबाव. गडिंग्लज येथे प्रणव पाटीलची टॅक्स असिस्टंट व रेव्हेन्यू असिस्टंट पदावर निवड, MPSC परीक्षेत दुहेरी यश मिळवत कुटुंब व परिसराचा वाढवला अभिमान. सिद्धिविनायक व माऊली महिला बचत गटाकडून सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव. चंदगड तालुक्यातील बागिलगे रामपूर येथे काजू बागेत गव्याचे दर्शन, कळपापासून विभक्त झालेला बिथरलेला गवा, शेतकऱ्यांमध्ये भीती. युवा शेतकरी योगेश देसाई यांनी छायाचित्रण करून प्रशासनाला दिली माहिती. दुंडगे येथे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी परिक्रमा, 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, महाआरती, भजन, महाप्रसादाने भक्तिमय वातावरण. हुक्केरी येथे SK कॉलेजमध्ये नूतन हायटेक सायन्स लॅबचे लोकार्पण, डॉक्टर आनंद महाराज गोसावी यांचे ब्रेनडेन बाबत चिंतन. संशोधन पद्धती विकसित करणे काळाची गरज असल्याचा उच्चार. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.